आढावा। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून देखील रंगांची उधळण करण्यात आली आहे। कुटुंबीय, मित्रपरिवार आणि लहान मुलांसोबत मुख्यमंत्री सावंत यांनी धुळवड साजरी केली आहे। बातमी धुळ्यातली। धुळ्याच्या दोंडाईचा नगर परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या धुलीवंदनाच्या उत्सवामध्ये पालकमंत्री जयकुमार रावल हे देखील सहभागी। यावेळेला पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रंगांची उधळण केली आहे आणि ठेकाही धरला। या उत्सवामध्ये नगराध्यक्षा नयनकुमारताई रावल या देखील सहभागी। बुलढाण्यामध्ये देखील होळीच्या निमित्ताने मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांचा बंजारा नृत्यावरती ठेका। संत सेवालाल यांच्या गराशा गडावरती राज्यस्तरीय होळी महोत्सव सध्या साजरा होतो आहे। बंजारा भगिनींकडून आमदार सिद्धार्थ खरात यांचे बंजारा नृत्यामधून आगळं वेगळं स्वागत। शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील पर्यावरणपूरक अशी होळी साजरी केली आहे। खोतकर यांनी जालन्यामध्ये सहकाऱ्यांच्या सोबत नैसर्गिक रंगांची आणि फुलांची उधळण केली आहे आणि हा धुळवडीचा उत्सव साजरा केला आहे। तर परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी तांड्यावरती जाऊन होळी साजरी केली आहे। जिंतूर तालुक्यामधल्या पिंपळगाव तांडा तसंच कुऱ्हाडी इथे बंजारा समाजाच्या महिलांच्या सोबत पारंपरिक वेशभूषेमध्ये त्यांनी बंजारा नृत्यही केलं। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील होळीच्या पर्वावरती अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा या मेळघाटामध्ये होत्या। आदिवासी बांधवांच्या पारंपरिक नृत्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला। नवनीत राणांनी कोरकू नृत्याच्या तालावरती ठेका धरला। मेळघाटामधल्या वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन त्यांनी होळीच्या उत्सवामध्ये सहभाग घेतला आहे। बातमी कोकणामधली। कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीनं शिमगोत्सव साजरा होतो आणि यावेळेला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ढोल आणि ताशांचं वादनही केलं आहे। ठाण्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून धुळवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन। यावेळेला तरुणाईसह जितेंद्र आव्हाड यांनी देखील रंगांची उधळण केली आहे। स्टेजवरती गाण्यांच्या तालावरती आव्हाड यांनीही ठेका धरला। तर ठाण्यामध्ये धुळवडीचा उत्साह दिसून आलेला आहे। कचराळी तलाव परिसरामध्ये नगरसेवक राजेश मोरे यांनी धुळवडीचं आयोजन केलं होतं आणि यावेळेला मोठ्या संख्येने ठाणेकरांनी गर्दी केली। डीजेच्या तालावरती तरुणाईने रंगांची उधळण केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधात असणारे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी एकमेकांना रंग लावलाय। सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन ही होळी आणि धुळवड साजरी केली। तिकडे पुण्यामध्ये भोई प्रतिष्ठानकडून रंग बरसे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यंदाचं या कार्यक्रमाचं 31वे वर्ष आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावरती तरुणाई रस्त्यावरती उतरली। डीजेच्या तालावरती ठेका धरत तरुणाईनं मनसोक्तपणे रंगांची उधळण केली आहे। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच या
तिकडे उज्जैनमध्ये होळीच्या निमित्तानं श्री महाकालेश्वर मंदिरामध्ये विशेष आरती पार पडली आहे. महाकालच्या दरबारामध्ये भव्य भस्म आरतीनं होळीची सुरुवात होते. बातम्या गुजरातमधली. गुजरातच्या सोमनाथ या ठिकाणी पारंपरिक वैदिक पद्धतीनं होळीचा सण साजरा होतो. मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली. पारंपरिक शोभायात्रा, वेगवेगळ्या गोड पदार्थांचा महाप्रसाद आणि यानंतर होळीचं दहन झालं. सर्वजन सुखाय इति श्रुतिवाक्यस्य सिद्ध्यर्थे आगे सरस्वत्याः दक्षिणे तटे. नागपूरच्या नंदनवन परिसरामध्ये गुलाबाच्या फुलांनी धुळवड साजरी झाली. रासायनिक रंग न वापरता पर्यावरणपूरक होळीच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी फुलांची होळी करण्यात आली. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी देखील गुलाबाच्या पाकळ्या एकमेकांवरती उधळून ही धुळवड साजरी केली आहे. यवतमाळच्या बंजारा समाज बांधव होळीच्या निमित्तानं संत सेवालाल महाराजांच्या मंदिरामध्ये पोहोचलेत. पारंपरिक गाण्यांच्या तालावरती ठेका धरत बंजारा बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील